नमस्कार मंडळी. तर सध्या चालू आहे आपलं पिगी बँक चॅलेंज, ज्यामध्ये आपण आज जी तारीख आहे त्यासमोर शून्य लावून तेवढी अमाऊंट या पिगी बँक मध्ये टाकत आहोत. तर आज तारीख आहे 6 एप्रिल. 6 एप्रिल म्हणजे झाली त्याची 60 रुपये. तर हे 60 रुपये 50 एक नोट आणि 10 एक नोट आज आपण पिगी बँक मध्ये टाकत आहोत. असे आपण 30 दिवस करणार आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत. म्हणजे आपले पैसे किती साठतायत ते आपण बघू. सध्या तर सलग 6 दिवस हे मी चॅलेंज पूर्ण केलेले आहे आणि आज 60 रुपये टाकले. 6 तारखेवर काट मारली, म्हणजे आज आपला 6 तारखेचा टास्क पूर्ण झालेला आहे. तर आज आपण बोलणार आहोत की आपण पैसे, म्हणजे एक मेथड बघणार आहोत जिथे आपण पैसे वाचवू शकतो. तर ती आहे बाय इन बल्क. म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या क्वांटिटीत तुम्ही एखादी वस्तू खरेदी करू शकता, तिथं तुमचे पैसे वाचवू शकता. जसं की उदाहरण देतो. सध्या मी आणि माझा मित्र आधी ओट्स खायचो. त्या ओट्सची किंमत, म्हणजे आम्ही आधी सुरुवातीला फक्त छोटं पाकिट मागवायचो. छोटं पाकिट असायचं 38 ग्रॅमचं, ते आम्हाला पडायचं 18 रुपयाला. त्यानंतर आम्ही थोडं रिसर्च केला, 2-3 ऍप्सवर बघितलं. सध्या ब्लिंकिट, बिग बास्केट आहे, त्यावर कम्पेअर केलं आणि एक 750 ग्रॅमचं पाकिट, जे हे पाकिट आहे, ते 290 रुपयाला आम्ही मागवलं. तर ह्याचं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. तर जर आम्ही ते छोटं पाकिट घ्यायला गेलो 18 ग्रॅमचं, तर आम्ही 468 रुपये, म्हणजे 1 किलो आम्ही केलं मॅनेज. तर 1 किलो मॅनेज करण्यासाठी आम्हाला 26 पाकिटं मागवावी लागली. ते आम्हाला पडली 468 रुपयाला. आणि हे 750 ग्रॅमचं आम्ही मागवलंय 290 रुपयाला. तर 290 रुपयाचं आम्ही 1 किलोला जर लेवल केलं तर ते आम्हाला पडतंय 356 रुपयाला. म्हणजे छोटं पाकिट आम्ही 1 किलोचं मागवलं तर 468 रुपये जातात, आणि हे जर मोठं मागवलं तर 386 रुपये जातात. म्हणजे इथं आपले 82 रुपये वाचतायत, कारण आम्ही बल्कमध्ये क्वांटिटी घेतली. आणि हे मस्तपैकी आम्ही एका पाकिटात दोघांचं व्हायचं. इथं पण आम्ही एका अर्ध्या वाटीमध्ये दोघांचं होतं. म्हणजे सेम क्वांटिटी आम्ही रोज इनटेक करतो, तरी पण आमचे 82 रुपये त्या 1 किलो मागं वाचतायत. तर अशा प्रकारे तुम्ही बाय इन बल्क करून तुमचे, म्हणजे अमाऊंट छोटे आहे, पण जर वर्षभर केली तर ते नाही म्हटलं तर 1000 रुपये तुम्ही वाचवू शकता. तर असं बाय इन बल्क ही मेथड वापरून तुम्ही छोटी किंमत तुम्ही वाचवू शकता. धन्यवाद.